नमस्कार. मी डॉक्टर सुशील महाजन. मी धुळ्यात मागील 15 वर्षापासून मेंदू आणि मणके विकार तज्ञ म्हणजे न्यूरोफिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज आपण थोडक्यात माहिती, सध्या जो एक मोठा आजार आहे, लकवा, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, याच्याबद्दल अगदी संक्षिप्तात आपण एक माहिती घेऊयात. स्ट्रोक म्हणजे काय, की कोणत्याही कारणास्तव मेंदूला रक्तप्रवाह कमी पडणे किंवा एखादी रक्तवाहिनी तुटून तिथे रक्तस्राव होणे, याला आपण लकवा, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक असं म्हणतो. नॉर्मली जर बघितलं गेलं तर याचा एज ग्रुप हा आपल्याला 50च्या पुढेच बघायला मिळतो. पण आजकालच्या धावत्या युगात दगदगीत स्ट्रेसमुळे हा जो एक एज ग्रुप आहे, हा जवळजवळ 30 पासून सुरू व्हायला लागलेला आहे. काही काही कारणास्तव काही आजारांमुळे आपल्याला लहान बाळांमध्ये सुद्धा लकवा, पॅरालिसिस वगैरे याचं आपल्याला कॉमनली बघायला मिळतं. जर आपण ह्या आजाराचे मूळ कारणं बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून ब्लड प्रेशर असणे, डायबिटीस असणे, ॲडिक्शन्स त्याच्यामध्ये तंबाखूचे सेवन, दारूचे सेवन असणे, दगदग, धावपळ व इतर प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या स्ट्रेस इंड्यूस करतात, त्या सर्व गोष्टींमुळे हा आजार होऊ शकतो. काही आजारांमध्ये आपल्याला बघितलं गेलंय की व्हॅस्क्युलर डिसीज त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप पेशंटला लकवा बघायला मिळू शकतो. तर याच्यामध्ये आज एक नवीन अद्ययावत ट्रीटमेंट सुरू झाली की जी महत्त्वाची, जी सांगणे आवश्यक आहे, त्याला आपण थ्रोम्बोलायसिस असं म्हणतो. की जर लकवा झाल्यापासून 4.5 तासाच्या आत जर पेशंट आमच्याकडे आला तर त्याला एक औषध देऊन आपण हा लकवा पूर्णपणे बरा करू शकतो. त्या औषध देण्याकरता काही स्पेसिफिक क्रायटेरियाज असतात, ते डॉक्टर पूर्ण बघून घेतात आणि ते देऊनच आपण हे औषध देऊन लकवा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि म्हणून हा गोल्डन पिरियड हा महत्त्वाचा असल्यामुळे यापुढे कोणालाही लकवा झाल्यावर जमेल तेवढ्या लवकरात लवकर आपण जर डॉक्टरांकडे पळाला तर डॉक्टरांकडे जाऊन ही ट्रीटमेंट घेतली तर लकवा हा कायमचा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि जो पेशंट आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहणार आहे तो चांगला होऊन चालू शकतो. त्याचप्रमाणे इतरही काही काळजी पेशंटने घेतली पाहिजे. एकदा लकवा झाला, ट्रीटमेंट झाली, त्यानंतर सुद्धा पेशंटने चांगल्या प्रकारे रक्तपातळ करण्याच्या गोळ्या नियमित घेतल्या पाहिजे. दुग्धजन्य पदार्थ असतील, तेलकट पदार्थ असतील ते टाळले पाहिजे. रोज योगा, व्यायाम केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे दिलेल्या गोळ्या रेग्युलर घेऊन ब्लड प्रेशर, डायबिटीस हे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. या सर्व मेडिसिन सोबत योगा, व्यायाम आणि एक चांगली जीवनशैली हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लकव्याला टाळण्याकरता एक मदतनीस ठरू शकते. धन्यवाद.